बोरगावमध्ये टीपीवर काम करताना 19 वर्षीय बिहारी मजुराचा जागीच मृत्यू. कामावर असताना काळाचा घाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नवीन टीपी लाईनवर गार्डिंगचे काम करत असताना विजेचा भीषण धक्का लागल्याने एका 19 वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला आहे आणि या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण जुम्मन मो नसीम वर्ष 19 हा मूळचा बिहारचा रहिवासी असून सध्या पैठणाका तालुका वाळवा येथे राहत होता. बोरगाव येथे सरकारी दवाखान्याजवळील रस्त्यावर नवीन बसवण्यात आलेल्या डीपी लाईनचे काम सुरू होते. आज रविवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास जुम्मन हा डीपीवर चढून सुरक्षिततेसाठीचे गार्डिंग काम करत होता. यावेळी डीपी लाईनमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. कामाच्या ओघात याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि या धक्क्यामुळे तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीनं खाजगी रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वी त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सुधीर कुमार विश्वकर्मा यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची गांभीर्यानं दखल घेत इस्लामपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस हवालदार शिवाजी यादव आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरबोले यांनी प्राथमिक तपास सुरू केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी बोरगाव.